जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, 19 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत गुप्त नवरात्र आहे. गुप्त नवरात्र म्हणजे माघ महिन्यामध्ये एक नवरात्र येतं, जे महाविद्यांची साधना करण्यासाठी अत्यंत पर्वकाळ असतो. याच्यामध्ये तुम्ही महाविद्येची साधना जर केली तर त्याचे अत्यंत तीव्रतेने ते मंत्रसिद्धी होत असते या कालखंडामध्ये. तर तुम्ही याचा फायदा कसा करून घेऊ शकता या अनुषंगाने व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे. तशा पद्धतीने मी आजचा व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, ज्या पद्धतीनं अश्विन महिन्यामध्ये एक नवरात्र असतं, चैत्र महिन्यामध्ये सुद्धा एक नवरात्र असतं, हे दोन नवरात्री प्रकट नवरात्री म्हणून ओळखले जातात. तसंच आषाढ महिन्यातलं एक नवरात्र आणि माघ महिन्यातलं एक नवरात्र गुप्त नवरात्री म्हणून ओळखलं जातं. शक्यतो जास्त करून चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्रामध्ये नवदुर्गांची उपासना केली जाते आणि जे गुप्त नवरात्री असतात त्याच्यामध्ये महाविद्यांची उपासना मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रघात आहे, त्याची परंपरा आहे. मित्रांनो, तर आज रविवार आहे, आज आहे अमावस्या, पौष अमावस्या. उद्यापासून माघ शुक्ल प्रतिपदा चालू होती. या कालखंडामध्ये तुम्ही जर महाविद्येची उपासना करत असतील, बगलामुखीची करत असतील, काली मातेची करत असतील, कुठल्याही एखाद्या महाविद्येची उपासना करत असतील, तर त्या उपासना तुम्ही कशी करायची, तर याच्यामध्ये तुम्ही उपवास धरायचा. उपवास धरायचा म्हणजे दिवसा तुम्ही फळाहार करायचा, कंपल्सरी नाही. असं नाहीये की प्रत्येक साधकाने कंपल्सरी हे करायचंच आहे, ऐच्छिक सांगतोय मी, कंपल्सरी नाहीये. तुमची शारीरिक स्थिती चांगली असेल, तुम्ही जर प्रवासात नसतील, तुम्ही घरी असतील, तुम्हाला वेळ असेल, तर तुम्ही हे नवरात्रीचं एक व्रत तुम्ही करू शकता. व्रत कसं करायचंय, तुम्ही एका चौरंगावरती एक कलश मांडायचा, कलशामध्ये पाणी टाकायचं, पाणी भरून घ्यायचं. तुमच्या आसपास जी कुठली नदी असेल, तीर्थ असेल, तिथलं पाणी आणून त्याच्यामध्ये तुम्ही पवित्र नदीचं पाणी त्याच्यामध्ये घालायचं. अशी अंकुश मुद्रा असते, याला अंकुश मुद्रा बोलतात. अंकुश मुद्रा त्या पाण्यावरती ठेवून गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलस्मिन सन्निधी करू असं बोलून तुम्ही तीर्थांचा वाहन त्याच्यामध्ये करायचं. केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही अक्षदा, फुलं, दक्षिणा, सुपारी, जे काय असेल ते त्या पद्धतीने तुम्ही ते टाकायच्या गोष्टी, म्हणजे मंगल गोष्टी. आणि त्याच्यानंतर तो कलश एखाद्या लाल वस्त्रावरती, तुम्ही बगलामुखीचं करत असाल तर पिवळ्या वस्त्रावरती तो कलश धान्याच्या राशीमध्ये तुम्ही मांडायचा. त्याच्यावरती तुम्ही एक नारळ ठेवायचा, त्याच्यावरती त्या कलशावरती स्वस्तिक तुम्ही काढायचा आणि कुंकाने किंवा सिंदूर वापरून तुम्ही स्वस्तिक काढू शकता. त्या ठिकाणी अखंड दीपक, गणपतीचे स्थान द्यायचं. गणपतीसाठी, गणपती बाप्पाच्या नावाने एक सुपारी तुम्ही पुजायची. साध्या पद्धतीने, जसं तुम्ही साध्या पद्धतीने जसं करताय त्या पद्धतीने तुम्ही पूजन करायचं. पूजन केल्याच्या नंतर आणि शक्यतो जर तुम्हाला ही जर विधी क्रिटिकल वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गावातल्या ब्राह्मणाला बोलवून तुम्ही त्याच्या मदतीने तुम्ही हे करू शकता. ब्राह्मणाला काय तुम्ही जे काय असतील त्याचे 200-250 रुपये काय असेल ती दक्षिणा दिली तर तुमचं काम सोपं होईल. त्याच्यानंतर तुम्ही संकल्प करा देवीच्या कवचाचा, चंडिकेचं कवच, किंवा तुम्हाला जर एखाद्या तुमचा जो गुरु असेल त्या महाविद्येच्या साधनेच्या मार्गामध्ये, त्याने जर तुम्हाला देवीचं एखादं स्तोत्र दिलं असेल तर त्या तुम्ही त्या स्तोत्राचे सुद्धा पाठ करू शकता. परंतु जे कुठलीही महाविद्येची साधना करत नाहीत, जे नॉर्मली आपल्या कुलदेवतेची उपासना करतात, ते तरी ह्या कालखंडामध्ये कवचाची सिद्धी करू शकतात. तर देवी कवच दुर्गा सप्तशतीमध्ये तुम्हाला मिळेल, उपलब्ध होईल. त्या कवचाचे तुम्ही संकल्प करून 108 पाठ करू शकता. 108 पाठ तुम्ही केल्यानंतर तुम्ही देवी प्रत्यर्थ अन्नदान करू शकता 9 कुमारिकांचं पूजन करून. तर अशा पद्धतीने तुम्ही 9 दिवसामध्ये 27 तारखेपर्यंत, 19 तारखेपासून 27 तारखेपर्यंत तुम्ही 108 पाठ करू शकता. जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही आणखीन त्याच्यापेक्षा 250 सुद्धा पाठ करू शकता. हे तुमचा संकल्प येतो. तुम्ही संकल्प करायचा आहे उद्या आणि संकल्पाची पूर्ती तुमची होणार आहे 9 दिवसानंतर, नवमीच्या दिवशी. तर असं ते अनुष्ठान तुमचं राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही देवी कवचाची सिद्धी करू शकता. हे सर्वांसाठी सांगतोय. जे
साधना करतात गुरुच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी गुरुने दिलेले स्तोत्र किंवा मंत्र यांची सिद्धी त्या माध्यमातून करू शकता. यामध्ये तुम्ही दिवसा फळं खायचेत, रात्री हविषान्न खाऊन उपवास सोडायचा आहे. हविषान्न म्हणजे दूध चपाती सुद्धा खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता रोजच्या रोज. फक्त त्याच्यामध्ये मीठ मसाला इत्यादी नाही पाहिजे. तुम्ही आळणी अन्न खाऊन उपवास सोडायचा आहे. भूमिशयन करायचंय, जमिनीवरती झोपायचंय. तुम्ही जमिनीवरती घोंगडी हातरून तुम्ही जमिनीवर झोपायचं, गादीवरती झोपायचं नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जर व्रत करणार असतील तर संकल्प करून. अजून ह्याच्यामध्ये अजून एक अखंड नंदादीप, तुम्ही जी काय देवीचं स्थान मांडले त्या ठिकाणी अखंड नंदादीप तुम्ही ठेवायचा. दिवा अखंड पाहिजे. तुम्ही जर देवीला अनुष्ठान करत असतील, स्थापना केली असेल कलशाची, तर ती जागा सोडून तुम्ही इतरत्र कुठल्याही ठिकाणी जाऊन मुक्काम करू शकत नाही. ही एक महत्वाचं सांगतोय. आता तुम्ही स्थापना करताना जाताल एखाद्या पाहुण्याच्या घरी जाऊन मुक्काम करताल, ते चालत नाही. स्थापना केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या देवीची उपासना करायची आणि तिथंच तुम्ही राहायला पाहिजे. घराला कुलूप लावून नंदादीप असताना बाहेर कुणी जायचं नाही. ज्यावेळेला तुम्हाला बाहेर जायचं त्यावेळेला घरामध्ये कोण ना कोण व्यक्ती असणं गरजेचं आहे. नंदादीपाचा हा नियम असतो की त्या ठिकाणी तुम्ही तो नंदादीप लावलेला आहे म्हणजे अखंड दीपक लावलेला आहे, त्या ठिकाणी कुणी ना कुणी पाहिजेच. घरामध्ये घर तुमचं खाली रिकामं नाही पाहिजे. अखंड नंदादीप लावण्यासाठी तुम्ही खाली थोड्याशा अक्षता टाकून त्याच्यावरती तो नंदादीप लावा किंवा फुलं टाकून फुलांवरती लावा. नंदादीप जमिनीवरती डायरेक्टली लावू नका. ही एक गोष्ट आहे. नंदादीपाच्या जो तुम्ही दिवा लावणार आहे, अनुष्ठान करत असतील तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतो, बारकाईने लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही कुठलं अनुष्ठान पुरस्चरण करत असतील त्यावेळेला जो दिवा आहे त्या दिव्याच्या मुळापाशी गुरुचं स्मरण करायचं असतं आणि गुरुचं स्मरण करून त्या ठिकाणी तुम्ही पंचोपचार पूजन करायचं असतं ध्यान करून. तर तुमची पूजा निर्विघ्नपणे पार पडली जाते. तुमच्या पूजेचं पुण्याचं हरण करणं अवघड गोष्ट होऊन जाते. शक्तींसाठी, दुष्ट शक्तींसाठी तुमच्या पूजेचं पुण्य तुम्हाला मिळतं. तर दिव्याच्या मुळाशी गुरुचं पूजन आवश्यक गोष्ट आहे, अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मी स्वतः सुद्धा ही करत असतो. मी जी करतोय तेच तुम्हाला सांगतो. दिव्याच्या मुळापाशी गुरुचं स्मरण करून पंचोपचार पूजन आवश्यक आहे. ह्याच्यानंतर अजून एक नियम की उपवासी कुणीही झोपायचं नाही. उपवास सोडूनच झोपायचे, कारण की देवीच्या उपासनेमध्ये उपाशी झोपणं चांगलं मानलं जात नाही. आपल्या मार्गामध्ये, इतरांच्या मार्गामध्ये ज्यांची काय परंपरा असेल आपल्याला काय माहिती नाही, परंतु आपली जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये उपाशी पोटी झोपायचं नाही. तुमची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा ही तुम्ही वापरायची संपूर्णपणे जपासाठी. तुम्ही केवळ आतडी वाळवून किंवा उपाशी राहून तुम्ही देवतेला प्रसन्न नाही करू शकत. फलाहार करा, तुमचं पोट भरलेलं राहू द्या. इतकं पण नाही की तुम्हाला आळस येईल. सात्विक अन्न घ्या आणि झोप येणार नाही इतक्या पद्धतीने आळस वाढेल असं अन्न ग्रहण करू नका. मिताहारी राहा, हे सर्वश्रेष्ठ आहे. एक मद्य साधा. अजून या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या जवळचं जे कुठलं तीर्थक्षेत्र असेल, शक्तिपीठ असेल, तिथं अवश्य जाऊन दर्शन घेऊन या. या कालखंडामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. तर मित्रांनो, ह्या नवरात्रीच्या काळामध्ये दाढी कापू नका, केस कापू नका, नख कापू नका. अनुष्ठान चालू असताना हे एक महत्वाचा नियम आहे त्याच्यामध्ये की तुम्ही दाढी केस वगैरे काय कापू नका. संकल्प कसा करायचा आहे, ते संकल्प कसा करायचा आहे, आता ते संकल्प कसा करायचा ते तुम्हाला मी सांगतो. हिंदू कॅलेंडर म्हणून एक ऍप आहे. हिंदू कॅलेंडर ऍप तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये लघु आणि विस्तृत नावाचा एक संकल्पाचा ऑप्शन येतो. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. लघु नावाचा संकल्प येईल. तिथं तुम्ही गेल्यानंतर की सगळं ऑटोमॅटिक रेडीमेड तिथं भरलेलं तिथीवार नक्षत्र सगळं तिथं मिळतं. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं नाव, गोत्र आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसून साधना करणार आहे त्या ठिकाणाचा उल्लेख करायचा. तुम्ही जर कालीसाठी साधना करणार असतील तर दक्षिण कालिका देवता प्रित्यर्थ बोलायचं. तुम्ही दुर्गे प्रित्यर्थ करत असाल तर दुर्गा देवता प्रित्यर्थ बोलायचं. बगलामुखीचं करत असेल तर बगलामुखी देवी प्रित्यर्थ बोलायचे. चंडिकेचं करत असाल, तुम्ही ज्या कुठल्या देवतेच्या साठी करत असतील ते देवतेचं नाव घ्यायचं त्या ठिकाणी आणि ते देवता प्रित्यर्थ, मनोकामना तुमची जी काय असेल ती बोलायची आणि किती संख्येत तुम्ही जप करणार त्याचा उल्लेख करायचा. परंतु ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की संकल्प हा आवश्यक आहे. अशी काही गोष्टी करत असताना तर संकल्प करूनच तुम्ही हे साधना करा, हे मी त्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर जे आपल्याशी कनेक्टेड आहेत त्यांनी तर त्या पद्धतीने करायचे. अष्टभैरवांचं दीपदान मी माझ्या युट्यूब चॅनेलवरती बनवून दिलेलं आहे. तर अष्टभैरवांचं दीपदान किंवा नॉर्मली जे तुमचं दीपदान आहे
ते दीपदान तुम्ही 9 दिवस कंटिन्यू करा या नवरात्रीच्या कालखंडामध्ये. ही एक आवश्यक गोष्ट आहे की त्यातनं तुमची आणखी जास्त देवाची ताकद वाढेल, पॉझिटिव्हिटी वाढेल, कुलदेवता तुमचा मजबूत होईल, पुष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये जागृत होते. हे या माध्यमातून सांगू इच्छितो. रोजच्या रोज देवीची आरती नैवेद्य करा. तर मित्रांनो, मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या आध्यात्मिक लाईफ मध्ये साधना करण्यासाठी या माहितीचा उपयोग करा. या पद्धतीने साधना करा. आणि जे कोणी नवीन आहेत, ज्यांना चंडिकेचं कवच अत्यंत जबरदस्त कवच आहे ते, तर त्या एकदम चांगल्या पद्धतीने मी माझ्या चॅनलवरती ते टाकलेलं आहे कवच. तुम्हाला जर उच्चार कसे करावेत हे समजत नसेल तर तुम्ही ते ऐका. त्याच्यामध्ये उच्चार व्यवस्थित सांगितलेले, त्या पद्धतीने तुम्ही ती चंडिका कवचाचे उच्चार करून तुम्ही ते कवच करा. चंडिका कवच गीता प्रेस गोरखपूर ह्याच पुस्तकातलं तुम्ही करा, कारण की इतरची प्रकाशनं भरपूर मी बघितली, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मिस्टेक आहे, लक्षात घ्या. तर मिस्टेक नाही पाहिजे आपल्याला, आपण जे करणार आहे ते करेक्ट झालं पाहिजे. म्हणून गीता प्रेस गोरखपूरचं तुम्ही दुर्गा सप्तशती घेऊन तुम्ही त्याच्यामधले त्या पद्धतीने तुम्ही कवचाचे पाठ करा. मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. आणि माझ्याशी संपर्क करायचा असेल तुम्हाला तर माझा व्हॉट्सअपचा नंबर सांगून ठेवतो, 86 68 27 70 78 या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. धन्यवाद.